दत्ताजी हिटे साहेबांना विनंती करतो, कृपया व्यासपीठावर घ्या. त्यांची थोडक्यात ओळख अपर्णाताई करून देतील आणि आपण त्यांचं मार्गदर्शन घ्यायचंय. आपल्याला खूप काही मिळणार आहे. अपर्णाताई, आता ते इतका वेळ आपल्यासाठी थांबलेले आहेत, त्यांचा इतका मोठा इथे जो पालनातून दिलेला आहे तो ओळख आहे, म्हणजे आपण थोडक्यातच घेणार आहोत. तर संगीत दिलेले अल्बम बघूया. गाथा खुल्या खुल्या दिलाची प्रेम लिहिते, सांग सखे तू मराठी गझल, एक जिंदगी गझल आणि काव्य संग्रह हिंदी, मार्ग स्वर्गीचा ख्रिस्ती गीते, दर्शन ख्रिस्ती गीते, संकल्प तारणाचा ख्रिस्ती गीते, ONGC देश का गौरव हिंदी, साईनाम पताका, नमो ओंकारा, नवनाथ सिद्धी, गणपतीच्या आरत्या, दर्शन ते सप्तसिंगी अहिराणी, माय आपुली सप्तसिंगी अहिराणी, देवभूमी उत्तराखंड हिंदी, गुरुदर्शन गुरुदरबार, देश माझा काय गीते. अशी सगळी 43 अल्बम आहेत गाण्याचे. ते मध्येच म्हणाले एवढं सगळं वाचू नका सांगा. मगाशी मी संक्षिप्त सांगितलं होतं त्याप्रमाणे महत्वाचं आहे. खूप मोठा माणूस आहे, बाबूजींचे गुरु आहेत. ते बाबूजींसाठी उद्या येणार होते, त्यांना विनंती केलं आणि त्यांचा मोठेपण आहे आणि आपल्याला त्यांच्याकडून जास्त ऐकायचंय, त्यामुळे त्यांची थोडक्यात ओळख करून द्या. आता बोलता बोलता त्यांनी सांगितलं की माझा एक काव्य संग्रह आहे, म्हणजे हे संगीतकार सोडून है जिंदगी म्हणून, आणि त्या काव्य संग्रहाला त्यांना खुद्द अटल बिहारी वाजपेयींनी प्रशंसेचं पत्र दिलं. तर आपण संगीतकार म्हणून त्यांची ओळख बघूया आणि त्यामागोमाग आपण त्यांच्याकडे पूर्ण कार्यक्रमाची सूत्र देणार. दत्ताजी जे संगीतकार आहेत, दत्ताजींनी संगीत केलेले अल्बमांची संख्या 1 नाही 2 नाही, तब्बल 41 आहे. नंतर त्यांनी जी नाटकं लिहिलेली आहेत ती 24 नाटकांना त्यांनी, म्हणजे नाटकं जी 24 आहेत त्यांना त्यांनी संगीत दिलेलं आहे. चित्रपट 4 चित्रपटांना संगीत दिलेलं आहे, 4 जाहिरातींना त्यांनी संगीत दिलेलं आहे, 10 एकांकिकांना संगीत दिलेलं आहे आणि सिरियल 16, रेडिओ प्रोग्राम्स 2, असंख्य त्यांनी संगीत दिलेलं आहे. आणि एवढी मोठी व्यक्ती असून सुद्धा नम्रपणे इतका वेळ मगापासून इथे शांतपणे बसून आहे, त्याच्याकडे बघितलं तर कोण म्हणणारही नाही की ते एवढे मोठे संगीतकार आहे. ही विनम्रता आणि हे मोठेपणाचं लक्षण आहे. आणि ते आपल्याला विरंगुळ्यामध्ये असे खूप असंख्य हिरे असंख्य सभासद आपले मोठे मोठे व्यक्ती मिळतात. आणि दत्ताजी तुम्हाला विनंती करते की या संगीत प्रयोगशाळा हवाई तुम्ही आम्हाला इथे केलं आणि सगळ्या महानुभावांना आम्ही किती कृतकृत्य झालोय तुम्हाला ऐकायला. आणि बघा ना, 7ला कार्यक्रम संपला होता आणि आम्हाला तुमच्याकडून खूप घ्यायचंय, आम्ही आश्वासले आहे. मलाही फार आनंद होतोय की आज इथे आतापर्यंत माझी पोझिशन अशी होती की स्टेडियम मध्ये कॉमेंटेटर बरोबर बसायचं आणि असा बॉल मारला पाहिजे होता, तसा बॉल मारला पाहिजे होता असं. पण तिथे मैदानावर जो खेळतो त्याला माहितीये ना, जसे तुम्ही सगळ्यांनी येऊन इथे परफॉर्मन्स केला, आम्ही तिथे बघ राहायचं अरे मी असं लिहायला पाहिजे, तसं कशाला. आता माझीच पाहिजे, आता माझी पण अशी अशी धडधड वाढलेली आहे की बाबा माझं तुम्ही एवढं नाव घेताय, पण मी तुमच्या अपेक्षेला उतरलो पाहिजे हे टेन्शन मला आहे. आणि ह्यालाही बघितले मी मागच्या वेळेला बासुजीने स्पर्धा अरेंज केली होती तेव्हा हे चांगले परफॉर्म केले होते. जय जिनेंद्र मी यांना पहिल्यांदा बघितलं, पण त्यांना मागच्या वेळेला बघितलं होतं. तर हा, आणि
बासूची माझी ओळख पहिली अशी झाली की बासू शनिवारांच्या एका प्रोग्राम मध्ये गात होता आणि मी विंगेतनं बघत होतो तेव्हा बासूची माझी ओळख नव्हती. तर बासूला मी गायला नंतर गात होता तर मग त्याला बोलवलं आणि मग त्याला विंगेमध्ये त्याला सांगितलं की तू छानच परफॉर्म केला पण माझं एक ऐकशील तर बघ जरा त्याला सांगितलं थोडा असं पद्धतीने थोडा रियाज चालू कर आणि माझ्या संपर्कात राहा. तर त्याप्रमाणे तो माझ्या नेहमी संपर्कात होता आणि मुख्य म्हणजे त्याची जिद्द होती. आणि नंतर त्यांनी करोके आल्यानंतर त्यांनी करोकेमध्ये पण येऊन चांगलं डेव्हलप केलं. तो दरवेळेला मला सांगत असतो आणि त्याची प्रगती बघून मलाही छान वाटतं. तो नेहमी माझा उद्योग करत असतो त्याबद्दल मलाही कौतुक आहे. आणि आता मी जे गातोय ते आता सगळेच आपले सिनियर सिटीजन माझं या वय 70 आहे. मी रिटायर होऊन 10 वर्ष झाली. तुम्ही कलर्सवर जय श्रीकृष्ण सिरियल पाहिले असेल. कृष्णा जय श्रीकृष्ण ते टायटल सॉन्ग मी केलेलं आहे आणि लिहिलेलं पण मी आहे. लिहिलेलं पण मी आहे. काही दिवसानंतर तिथे एपिसोडला माझं नाव चालू केलं आणि तुम्ही एक आता स्टार प्लसला तुम्ही साईबाबा यायचे आता मध्ये ती लॉकडाऊन मध्ये DD1ला पण घ्यायची वाटते ती साईनाथ ते हजार वाहत बोलते त्या सिरियलची पण गाणी मी केली टायटल सॉन्ग पण त्याच्या साई बाबा साई बाबा साई बाबा जय साई बाबा हे ऐकलं असं पुष्कळ ऍडव्हर्टाईज स्टार्ट होत तेव्हा. तर ती गाणी पण मी केलेली आहेत. म्हणजे पृथ्वीराज चव्हाण धरमवीर अशा सिरियल्स होत्या त्यांना मी मोठी सागर सिरियल्सला मी पुष्कळ काम करत होतो तेव्हा बँकेत पण होतो आणि दिलीप कोल्हाटचे आपले कंपनीचे ते माझे मित्र होते. आम्ही एका डिपार्टमेंटला होतो माझं बँक आणि हे चालू होतं. आता मुख्य म्हणजे मी लिहायला पण कसा लागलो संगीतकार म्हटल्यानंतर जे आम्हाला कधी वर्ड कमी पडले तर आम्ही लाईन लिहिली 2 लाईन मग अशा पद्धतीने मला थोडं येत गेलं लिहायला. तर अशा पद्धतीने मग मी कवी झालो. सांगायचा उद्देश की आपण एखाद्या लाईनवर चालत राहिलो तर आपल्याला मंजिल मिळते. तसंच मला सांगायचं आता तुम्ही जे सगळे गाता इथे तर त्याच्यामध्ये मुख्य असं आहे की एक मी तुम्हाला टिप देतो की तुम्हाला कुठेही मिळणार नाही की माझी इंटेन्शन समजा की आपण सगळे प्राणायाम करतो. बहुतेक 99% सगळे सकाळी प्राणायाम करत असतो किंवा असं. तर मला असं सांगायचं की सकाळी उठल्या सगळ्यांकडे स्मार्टफोन आहे ते युट्यूबला टाका मॉर्निंग रागा किंवा कुठले राग हिंदुस्थानी क्लासिकल आणि कुठलाही राग सिलेक्ट करा आणि तुम्ही काय काम करताना ते ऐका. एक आपला अर्धा नेहमी जातो. मी नेहमी उठल्यानंतर प्राणायाम करतो तेव्हा अर्धा तास मला लागतो ते सगळं आपलं करणं. तो पण एक राग कम्प्लीट होतो. तर ते तुम्हाला तानसेन तर तानसेन पहिलं म्हणायचं म्हणतात तर ते तानसेन तुम्ही आपोआप तयार करा. तुम्ही दररोज ऐकत राहा तुमचा सूर कानात आपोआप तयार होत जाईल. आपोआप मग तुम्हाला काही करायचं पण नाही. तुम्ही प्राणायाम करताना त्याच्याकडे बघू पण नका पण तो कान तुमचा ऑटोमॅटिक तो कॉम्प्युटर करेल ते सूर हे निश्चित आहे. आणि दुसरं म्हणजे की आपल्याला आता एक ऍप पण आहे त्याच्यात की व्हर्च्युअल डीजे म्हणून आहे. व्हर्च्युअल डीजे त्याच्यामध्ये आपल्या रेंज प्रमाणे तो ट्रॅक आपण प्लस मायनस करू शकतो. प्लस मायनस करू शकतो. एखाद्याला एक सूर वर जातो तर तो तिथल्या तिथे डाऊन केला की ऍज इट इज चालतो. पण तो अगदी 1, 2, 3 म्हणजे 1.5 सूर कमी केला किंवा वर केला तर त्याच्या क्वालिटीला एवढा फरक पडत नाही जाणवलं. पण तुम्ही रिलॅक्स मध्ये गाऊ शकता. तुमचा रेंज जर नसेल तर तो तुम्हाला तिथे मिळतो. क्या वर्चुअल डीजे याद है वर्चुअल डीजे इसमें डालेगा तो उसमें तुम लोग जब आप लोग सगळे प्रैक्टिस करता तेव्हा ते सूर
एकदा बघत जा की आपल्याला हा सूर मॅच होतोय की नाही. कारण एखाद्याची रेंज नसेल तर ते गाणं बदला. आपल्याला एखादं गाणं चांगलं वाटलं किंवा आता मला वाटतं रागा तुम्ही अरे काय गा मी गाणं पण तुम्ही गायला पाहिजे, करा प्रयत्न. पण जोपर्यंत तुमचं खरोखर तुम्ही सॅटिस्फाय होत नाही तोपर्यंत गाऊ नका. ते बघा तुमची रेंज आहे का. कारण त्याच्यात एवढ्या तराना वगैरे तर सगळं द्या. तर ते एक इन्स्टिट्यूशन गाणं म्हणजे नाही का. आलापीपासून शब्दांपासून आणि मग तराना पण वाढती लय आहे. तर त्याच्यात एक ध्यान ठेवा. आणि मुख्य म्हणजे जोपर्यंत आपण रियाज करत नाही तोपर्यंत गळ्यात सूर येणार नाही. त्या मॅडम सांगू शकतो यांनी कष्ट घेतली असतील विचार होण्यासाठी. तर जो त्यांचा सूर होतो किंवा ते पुष्कळ कसे आहे की जे मी बघितले मार्क केलं की काही जण विदाउट ट्रॅक गायले, सुरात गायले. काही काहीचे ताल थोडेसे गेले असतील ती गोष्ट वेगळी, पण सुरात गायले. ह्याचा अर्थ काय की तुम्ही सुरात आहात. फक्त माझ्या मते त्यांनी सुरू द्या बाबा, ते जमेल की नाही. तर ते आजकाल तर मोबाईल मध्ये ट्रॅक येऊ शकतात. घरातला तुम्ही प्रॅक्टिस करा. आणि मी सांगितल्याप्रमाणे व्हर्च्युअल टीचरला त्यांनी ते डाउनलोड करून प्रमाणे ते जर तुम्ही ट्रॅक किंवा प्रॅक्टिस केली तर निश्चित घ्या. आणि इथे तर आपलं सगळं सरकारी लोक आहेत सगळे, त्याच्यामुळे काही घाबरायचं कारण नाहीये. आणि जर आज तुम्ही इथे तयार झाला तर एखाद्या संगीत पार्टीमध्ये तुम्ही हिट व्हाल. एखाद्या आपल्या नातेवाईकांकडे असतो किंवा मग चला काका तुम्ही गाओ, आजोबा तुम्ही गा, आणि गायला अरे हे असे राहतात. म्हणजे तुमचं एक तिथे सेलिब्रिटी बनून जातो. त्या लग्नामध्ये कुठल्याही गायला ना तर नवरा नवरीवर तुम्हाला आयुष्य आठवणी ठेवतात. हे मी माझ्या अनुभवानं सांगतोय की मी कुठे असं गेलो की मला असं गायला माझी तारीफ करतो चांगलं पण नाही तुमच्या. ठीक आहे तरी मी गाणून दाखवतो तुम्हाला. चला बघा माझं आवडत आहे का. ये रात ये चांदनी फिर कहा. तिथे मिस्टर हेमंत कुमार यांनी घेतले मला. तुम्ही हेमंत कुमारचे घेऊन म्हणजे मी तुम्हाला सांगतो करोकेमध्ये आपण गाताना माईकचं ऍडजस्टमेंट ह्या इम्पॉर्टंट आहे. आता इथे करून हमिंग येतात आपण ते कानाचा फीडबॅक घेऊन आपण आपला माईक पण त्या सेकंदात ऍडजस्ट करून टाकला पाहिजे. तो साऊंड इंजिनियर असतो तो करत असतो. मोठ्या मोठ्या स्टेजचा आपण असं नाही म्हणतो हा इथे बसल्यामुळे पण सांगू शकतो. पण तो तिकडे करत असतो. पण त्याचबरोबर आपण स्वतः लगेच आपल्याला ऍडजस्ट करून घेतो. म्हणजे तो त्याच्यावर तो करतो ना. पण आपला इथे मॉनिटर मध्ये जो लागतो ना साऊंड आपल्याला ते आपलं वाटतं माझा आवाज लागला, माझा आवाज चांगला येतो. त्याच्यानंतर आपण रिलॅक्स होतो त्याच्यात की बाबा हा माझा आवाज लागला, रिलॅक्स. मग आणखी गाणं फुलवत जातं. तर त्या हिशोबात जरा मी असा प्रयत्न करतो. मला सुटल्या आणि मी आज पुण्याहून आलो इथे बसलो. हे असं सांगायचं कारण की असं कोणालाही कधी सांगू नका. असं कधी कोणाला सांगू नका मी एवढ्या बसलो तो माझा आवाज चिप्पट झालाय. नाही असं कधी कोणाला सांगू नका. स्टेजवर तुम्ही तुमचे राजे आहात. स्टेजवर तुम्ही तुमचे राजे आहात. ही एक महत्वाची ट्रिक आहे. तुम्ही एखाद्या मित्राला सांगू शकता ठीक आहे, पण त्याच्यात त्याला काय फायदा तुम्हाला काय फायदा झाला. फक्त तुम्ही तुमची भरात काढली की बाबा तुमच्या मनातली भीती काढली की आज माझा आवाज नव्हता. पण लोकांना आवडलं ना, मग तुम्ही डिस्क्लोज कशाला होताय की बाबा तर लोकांना आवडलं तर आवडलं. त्यामुळे सांगू नका कधी की मी आज जागरण करून आणतो माझा आज आवाज मला प्रॅक्टिसला वेळ नाही मिळाला. असं काही नाही. जी प्रॅक्टिस आपण केलेली असते तीच रंगदेवता आपल्याला समोर तेव्हा हे बघा द्या द्या घेतो घेतो. महत्वाची स्वार्थी आहेत त्यांनी गुरुची सेवा केली. दुसरी एक महत्वाची टीप अशीच
जेव्हा आपण रियाज करत असतो, रियाज जे म्हणतो ना, खराश कधी खराश आली रेकॉर्डिंग मध्ये किंवा असं गाताना, तर लाईव्ह मध्ये जर पण खराश आली तर ते कळत पण नाही निघून जाते, एक वस्तू हे असतो. पण रेकॉर्डिंग लेवलला जेव्हा नुसतं असं जर खराब जर झाली तरी ती मग आपण जेव्हा पाणी पितो, पण जेव्हा रियाज करत असतो तेव्हा एकदम आवाज तापलेला असतो, तेव्हा जर तुम्ही पाणी पिऊ नका. ऐकली एकदम जर आवाज तापलेला असेल तर तुम्ही थोडं शांततेत घ्या आणि आराम हळूहळू थोडस तरी पाणी लागलं तर थोडंसं घ्या. पण नाहीतर काय होतं, इन फ्युचर गळ्याला जो त्रास होऊ शकतो, गळा तापला असतो त्याच्यामुळे ते जाणून स्टार्टिंग शिकलो पुष्कर चांदनी फिरका जल्दी घर तुझे पुकार के लौट कर आएंगे काफिले बहारी हम जब भी जिंदगी है जवा तू जरा दिलों दास्तां ये रास्ते चांदनी फिरका एक लक्षात घ्या, त्यांनी आताच्या त्यांच्या परफॉर्मन्स मध्ये आपल्याला काय काय दिलं याच्यावर लक्ष ठेवा. ते मी सांगणार होते. हा, कारण ना ते आपल्याला शिकायचं आहे, त्यामुळे वन्स मोर पेक्षा आपण त्यांच्या मार्गाने जाऊया. पण त्यांना आता मी ह्या गाण्याबद्दल सांगतो. आता तुम्ही माझ्या गाण्यात बघितलं तर मी एक दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गाण्यात स्वतः इन्व्हॉल्व व्हायला पाहिजे. कम्प्लीट इन्व्हॉल्व. तुम्ही विसरून जा. आता मी स्वतः देवानं आहे का मी नाही, पण मी देवानं आहे का नाही पण समजलो, स्वतः साकारला समजलो. आणि थोडं काय येतं थोडं मी काय मी ऐकलं, पण तुम्हाला कळलं पाहिजे की हे देवानंदचं गाणं आहे, देवानंद गातोय कॅरेक्टर मध्ये घुसतं. आणि त्याच्यामुळे आणि दुसरं म्हणजे की समोर कागद असला की आपलं माइंड डायव्हर्ट एकदम बरोबर असताना सुद्धा मी कधी कधी स्वतःला चेक करण्यासाठी बघूया दहा कुठेतरी थोडीशी माती खाईल, पण मग तिला पटकन सांभाळून घेऊ शकतो. पण तेवढं तुम्हाला ट्रॅकचं नॉलेज घ्यायला पाहिजे. पटकन तुम्ही पुढे एखादा शब्द गेला असेल तर तुम्ही एक दुसरा स्किप करून पटकन तिथे यायला पाहिजे. हे ते तसं वेगळं आहे, ते आपल्याला त्याच्यात जायचं नाही. पण गाणं बायहार्ट करा. कारण तुम्ही गाणं तेव्हा एक दोनच गाणी गाणार आहात, तर ती पूर्ण अगदी लोकांचं उत्तर की हा म्हणून मी गातो ते असं यायला पाहिजे. हे एक गोष्ट. आणि माईक बघा. हा दुसरं म्हणजे आता या गाण्यामध्ये अजून वर जाताना जी बिंड आहे त्यात कुठे पण असं हे लागलं पेड़ों की शाखों पे
पेड़ों की शाखों पे कोई कोई चांदनी, पेड़ों की शाखों पे। हा भरपूर आहे तो आपण बरोबर तसा ठेवला पाहिजे कारण नंतर तो लागतो ना इंस्ट्रुमेंट तर त्याचा आणि आपला स्वर बरोबर घुसला पाहिजे. जेवढा आपण स्वरांमध्ये गाणं जास्तीत बोलू तेवढं आपल्यालाही आवडेल आणि लोकांपर्यंत पोहोचेल आणि लोकांना आवडेल. ये दिल से दिल की बात है, दूर है, अच्छा लगाओगे तो दिल को भेज लगाओ कि हाँ जय अधा सूर तीर्थ छेड़ीचा गीत मोठे क्या है रमेश आपल्याला उद्या वासुजींच्या कार्यक्रमामध्ये पण यांना ऐकण्याचा लाभ मिळणार आहे. उद्या 5 वाजता हा आपण या ठिकाणी कार्यक्रमाला येऊ शकतो. पुढे आणि त्याच्यामध्ये आता गाताना माईक थोडंफार झाल्यामुळे आपण म्हणतो ना ही जी वाक्य आहे त्याच्यामुळे असा फटकन असा जातो. तर तो एक ह्याच्यात मला आला होता तुम्ही मार्क केला की नाही पहिल्या अंशामध्ये आला होता पटकन असा. त्यात माझा एक बघा तुमच्याकडून बघताना आम्हाला एक संगीतकार दिसतो, एक गायक दिसतोय, अभिनयकार दिसतोय, एक मेहनत घेऊन पाठांतर केलेला व्यक्ती दिसतोय आणि रियाज घेतलेली व्यक्ती दिसते. तर एवढे आम्ही बारकावे म्हणजे सगळे नाही घेऊ शकणार त्याचा उल्लेख करा. मला सांगायचं होतं की ते पण एक लक्षात ठेवायचं की भ आणि फ असे शब्द येतात तेव्हा हे आपले जे माईक्स आहेत ना त्याच्यात ते ब्लास्ट येतो त्याच्यात बरोबर रेकॉर्डिंग लेवलला ब्लास्ट आला लगेच तर तो अगदी बारीक जरी आला तरी तो रेकॉर्डिंगला ते लगेच रिटेक करायला लागतो. लाईव्ह मध्ये चालून जातं तो ब्लास्ट तिथे कळत पण नाही कारण ऑर्केस्ट्रेशन असतं, ऑर्केस्ट्रा चालू असतो किंवा ट्रॅक चालू असतो त्याच्यात कळत नाही. पण आपण आपल्याला नेहमी अलर्ट ठेवलं पाहिजे की ते त्याच्यात फटून जाईल असं नको. म्हणून ही एक महत्वाची टिप भ आणि प. भ आला की साधारणतः आम्ही असे रेकॉर्डिंग असं करतो. न जाने क्यों दिल से ये आवाज आई, मिलन से बढ़ के तुम्हारा
तुम्हारी जुदाई इन आँखों के आंसू न कहलाते मोती अगर तुम न होते अगर तुम न होते माईकचा रेंज खाली पुढे येतात एकदम वर जात तेव्हा तुम्ही इथून हा पुढे असं म्हटलं तर त्यामुळे हे तुम्ही स्वतः घरात जेव्हा रियाज करतो तेव्हा तुम्ही स्वतःला जज करत राहा त्याच्याने तुम्हाला फार फायदा होईल जसं आपण आरशासमोर ऍक्टिंग करताना करतो तसं आपण घरात प्रॅक्टिस करताना लक्षात ठेवा आणि निश्चित सगळ्यांनी ओंकार जेव्हा लावतो आपण किंवा घरात जेव्हा आपण सकाळी प्राणायाम वगैरे करतो किंवा सकाळी उठल्या कुठलाही राग युट्यूबवर केवढे नुसतं मॉर्निंग राग म्हटलं की काही कुठलाही मॉर्निंग राग हिंदुस्थानी क्लासिकल वोकल म्हटलं काही काही त्याच्यात 20-25 मिनिटाचे ते पुण्याचे जे दाते वगैरे अनाउन्सर अँकर आहे तिथं ते असते चॅनल त्याच्यावर तुम्ही असतं आणि त्याच्यात चांगले सगळे क्लासिकल पंडित असतात ते गातात आणि शॉर्ट मध्ये असतात म्हणजे तुम्हाला त्या रागांची पण माहिती मिळते की अगदी वादी संवादी काय आहे रागाचं चलन काय आरोह अवरोह काय आहे हे सगळं तुम्हाला कानावर पडत जातं आणि त्याच्यात तेही सांगतात की या पिक्चरचं गाणं हे या रागात आहे असे ते गाणी पण सांगत असतात त्यामुळे तुम्ही कुठे गेला हे तिथं एक्स्ट्रा एक्स्ट्रा ज्ञान तुम्हाला मिळत जाईल की बाबा हा तुम्हाला ऐकताना पण असं हे तुम्हाला ती सवय लागून जाईल त्यामुळे या रागातलं गाणं असणार निश्चित आणि मग ते तुम्ही कोणाशी तरी जज करून विचारू शकता की बाबा माझं बरोबर आलं की काय आपला एक्झरसाइज बाकी आणि हा दुसरं म्हणजे सगळ्यांना असं वाटत असतं जसं करोके आल्यानंतर गाणं सोपं झालं असं सगळ्यांना वाटायला लागलं पण सोपं नाही हे निश्चित आहे त्याच्या मागे मेहनत असलीच पाहिजे त्याच्याशिवाय गत्यंतर नाही जसं म्हटलं जेवढे तुम्ही स्वरात भिडाल तेवढं लोकांना भिडणार तर करोके म्हणजे काय गाणं एकदा लागलं 4 मिनिटं ट्रॅक जसं परीक्षा आली 3 तासात पेपर 2 तासात पेपर बसले की लिहितो ते 2 तास निघून जातात टेन्शन कोणतं असतं ते 2 तास कसे काढायचे ते निघून जातात पण शेवटी रिझल्ट काय येतो कोणाचा फर्स्ट क्लास येतो कोणाचा सेकंड येतो असायचं त्याच्यासाठी हे निश्चित लक्षात ठेवा की आपल्याला गाणं हे गाणं तयार करूनच घेतलं पाहिजे आणि जर माणूस एक लक्षात ठेवा मी आज जर 2 लाईन गाऊ शकतो इथं उभा राहून 2 लाईन किंवा 1 लाईन जरी चांगली सुरुवात करायला घातलं ते 1च्या 8 लाईन गायला मला काय प्रॉब्लेम नाही का एक लाईन जर मी चांगल्या सुरुवात करायला घातलं तर 8 लाईन का नाही गाऊ शकणार तर त्यासाठी फक्त मेहनतीची गरज आहे आणि तुम्ही जेवढी मेहनत कराल तेवढा तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढेल आणि जेवढा कॉन्फिडन्स वाढेल तेवढे तुम्ही बिनधास्त वावराल इथे पुष्पाचे मी बघितले ते दिसले मला ते गाणं आठवण किंवा अरे मला हे मस्त कॉन्फिडन्स आहे असं म्हणजे गाणं तुमचं फास्ट होतं त्यामुळे त्यांना चिंता नव्हती बघायचं एवढं आणि त्यांच्याबरोबर ते सगळे मस्त पुष्कळांनी ऍक्टिंग करून गायलं नाही असं नाही पण तिथे जतन केली ते बरोबर वाटत नाही त्यामुळे गाणं फास्ट कुठूनच घ्या कोणी बोलणार नाही किंवा चुकला तर चुकू द्या आपलेच लोक आहेत सांगायचं मागच्या वेळेस तिथे चांगलं सांगितलं होतं तुम्ही पाठ करायला पण आई बोलला मीच करलो तर काय आज विचार आपण दुसऱ्या दिवशी नाही घेतलं थँक्यू चॅनल आहे दत्ता थिटो म्युझिक तुम्ही कधीही बघा सबस्क्राईब करा आवडलं तर लाईक करा
कॉमेंट करा, म्हणजे तुमच्या माझी नवीन नवीन गाणी येतील ती तुम्हाला बघायला मिळतील. आणि युट्यूबला अनेक प्रकारची गाण्यांची करा वेगवेगळ्या रंगातली तुम्ही बघू शकाल. आम्ही सर्व तुमच्या पुढे नतमस्तक आहोत आम्ही. नाही त्याला कारण एवढं व्हर्सटाईल संगीत कमी वेळेमध्ये प्रात्यक्षिकासह आणि त्याच्या मागे जो बेस आहे तो त्यांनी सांगितलेला आहे की आता आपण जे कराओकेवर बघतो ते आपण शब्द फॉलो करतो. आपल्याला रिदम आणि ट्रॅक फॉलो करायचा आहे. गाणं आपल्याला माहिती पाहिजे आपलं. आपण एक बोध घेऊया. ह्याचं रेकॉर्डिंग झालेलं आहे. हे आपण किती वेळा ऐकलं तरी तो बोध कमी पडणार आहे. आणि दत्ताजी एक माझी बोला. मी विसरायचा सांगतो. बोला. तुम्ही तुमचं लक्ष करतो का? होय होय होय. मला एक सांगायचं होतं, मगाशी तुम्ही सांगायला विसरलो की प्रत्येकाला आपण नेहमी स्टुडिओचे रेकॉर्डिंग वगैरे बघतो की सिंगर असा हेडफोन लावून माईक समोर गातो आहे की नाही. आजकाल सोशल मीडियावर पण किती लोक असे रेकॉर्डिंग झाली अशी फोटो टाकतात. तशी अशी जसं तुम्हाला वाटत होतं आतापर्यंत तुम्ही करोकेला इथे गायला पाहिजे है ना, तसाच एक शुद्ध मनात इच्छा कर की मी तुम्हाला रेकॉर्डिंग स्टुडिओवर जायला मिळालं तर आहे की नाही, किती आनंद करू. तुम्ही करू शकाल आपण एक असं पण करूया की एखाद्या स्टुडिओमध्ये काही सिलेक्टेड घेऊन त्यांचा एखादं गाणं दुसरं गाणं असं सगळ्यांच्या मिळून एखादं करूया आपण. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना स्टुडिओ एक्सपिरियन्स मिळेल. आणि तुमची पहिली मॅच झाली की दुसऱ्याला तुम्ही तयारी करा तर तुमचं पण होईल. पहिल्या मॅचची वशिले यायला सुरुवात झाली. चिठ्ठ्या टाकणार आहे. तर ते मगाशी यांच्यातला संगीतकार आपल्याला दिसता 1 2 3 तरी तोंडाने नाही म्हटलं आणि त्या रिनामला गेले. आणि हा पण जो भाग होता ना तो संगीतकाराचाच भाग होता. मागे फॉलोअर्स असतात आपल्याला. आम्ही फार सुदैवी आहोत. याचं माप नाहीये. आमच्या 2 विशारद ताई पण एवढं ऐकत होत्या मन घेऊन. आणि खूप खूप आभार. आणि 7ला कार्यक्रम संपणारा आपला 8:45ला संपतोय. आणि हे आमचं घट्ट आहे. हे जे आहे ना इकडे हे घट्ट रसायन आहे. आम्हाला खूप आवडलं. आणि उद्याच्या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी येऊया आणि यांची गाणी आणि मार्गदर्शन करत ऐकूया. कोण चॅनल सबस्क्राईब करा हात नसला. अरे वा सगळ्यांना म्हणजे माझी नवीन गाणी तुम्हाला आठवण. दत्ताजी आज तुम्ही इथे आलात आणि कार्यक्रमाला बहार आली आणि शेवटी ते तुम्ही जे अभिनय म्हणा संगीत आणि जे काही तुम्ही सुरताल आणि अभिनयासाठी जे काही सांगितलं ते टिप्स दिल्या त्याने जर आजच्या कार्यक्रमाचा कळस झाला. आणि आज गणपतीच्या मंदिरामध्ये आपण हे केलं आणि सर्व मान्यवरांचे आभार. तुमचे पुनश्च आभार. धन्यवाद.